नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲव्हरेज या टॉपिकवर पाठीमागे 2 व्हिडिओ त्या ठिकाणी घेतलेले आहेत. पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करून त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असेल. आता आपण या व्हिडिओमध्ये थोड्या वेगळ्या फॉर्मॅट किंवा थोड्या वेगळ्या पद्धतीचे आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेत आहात आणि त्याचबरोबर तुम्हाला अभ्यासासाठी सुद्धा 2 एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये आपण देणार आहात. तर आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेजबद्दल त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे, त्यानंतर ॲव्हरेजचा फॉर्म्युला त्या ठिकाणी पाहिलेला सुद्धा आहे. आता एक्झाम्पल नंबर या ठिकाणी फर्स्ट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात. सर्वप्रथम क्वेश्चन समजून घेऊयात. द फॉलोइंग टेबल्स शो द प्रॉफिट दॅट स्ट्रीट ट्रेडर made on each day for the week by selling milk. What was this average daily profit? तर या ठिकाणी हा टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये एक जो ट्रेडर्स जो व्यापारी आहे, व्यापाऱ्यानं त्या ठिकाणी आठवड्यामध्ये एक दूध त्या ठिकाणी सेल केलेलं आहे, विक्री केलेलं आहे. तर त्या दुधापासून त्यांना त्या ठिकाणी प्रॉफिट या ठिकाणी दिलेला आहे. मंडेला 350 रुपये प्रॉफिट झाला, मंगळवारी 250, असा या ठिकाणी 6 दिवसाचा प्रॉफिट दिलेला आहे. तर ह्या प्रॉफिटच्या आठवड्यांची या ठिकाणी सरासरी काय असेल असा या ठिकाणचा क्वेश्चन आहे. मग सर्वप्रथमतः या ठिकाणी आपण ॲव्हरेजचा फॉर्म्युला घेतलेला आहे. टोटल ऑफ या ठिकाणी आयटम्स दिलेले आहेत आणि त्याचबरोबर नंबर ऑफ आयटम्स. या ठिकाणी टोटल किंवा सम ऑफ द फिगर्स ऑफ किंवा या ठिकाणी टोटल नंबर ऑफ आयटम म्हणजे दिलेल्या संख्येची आपण या ठिकाणी बेरीज आणि किती नंबर्स आहे त्या ठिकाणी आपण त्या नंबर्स घेऊन भागाकार करणार आहात, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सरासरी मिळेल. मग या ठिकाणी टोटल नंबर्स ऑफ आयटम या ठिकाणी टोटल नंबर्स ऑफ आयटम या ठिकाणी घेणार आहात. पहिला नंबर आहे 350 प्लस, दुसरा नंबर आहे 250 प्लस, तिसरा नंबर आहे 300 प्लस, नेक्स्ट नंबर आहे 150 प्लस, देन आहे 65 प्लस आणि लास्ट आहे 510. तर या ठिकाणी 6 दिवसामध्ये त्या व्यापाऱ्याला हे सरासरी 6 दिवसामध्ये या ठिकाणी प्रॉफिट झालेले हे या ठिकाणी फिगर्स दिलेले आहेत. म्हणजे सोमवारी त्याला 350 प्रॉफिट झाला, मंगळवारी 250 प्रॉफिट झाला, बुधवारी 300 झाला, गुरुवारी 150 झाला, शुक्रवारी 650 प्रॉफिट झाला आणि शनिवारी 510 त्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे त्या व्यापाऱ्याला या 6 दिवसामध्ये सरासरी त्या ठिकाणी किती नफा त्या ठिकाणी मिळालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करत आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी टोटल प्रॉफिटची टोटल घेतलेली आहे. 6 दिवसाचा प्रॉफिटच्या या ठिकाणी टोटल आणि त्या भागिले किती दिवस आहे तर या ठिकाणी दिवस आपण मोजू शकता. 1 2 3 4 5 6 म्हणजेच या ठिकाणी 6 दिवस आपण त्या ठिकाणी घेणार आहात भागिले 6. मग या ठिकाणी आपण 350 प्लस 250 प्लस 300 प्लस 150 प्लस 650 प्लस 150, तर ह्या 6 नंबरच्या ठिकाणी टोटल आपल्याला मिळणार आहे 2210. 2210 या 6 नंबरची त्या ठिकाणी टोटल आहे. तुम्ही एकदा चेक करू शकता की 2210 या ठिकाणी टोटल आहे का. मग त्याच्यानंतर किती नंबर्स आहे या ठिकाणी आपण भागिले 6 त्या ठिकाणी करू शकतो. मग 2210 भागिले 6, तर या ठिकाणी आन्सर येणार आहे 368.33. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. म्हणजेच त्या व्यापाऱ्याला एका आठवड्यामध्ये जो त्या ठिकाणी त्याला नफा मिळणार आहे त्या नफ्याची सरासरी आहे 368.33. म्हणजे त्याला रोज 368.33 असा त्या ठिकाणी सरासरी नफा मिळत आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल कशा पद्धतीनं सॉल्व्ह केलेलं आहे ते पाहिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर या ठिकाणी आपण समोरचं घेऊयात. या ठिकाणी दिलेलं आहे कॅल्क्युलेट ॲव्हरेज ऑफ द फॉलोइंग्स. या ठिकाणी आयटम्स दिलेले आहेत 100 70 85 65 71 78 85 94 आणि 56. तर या ठिकाणी द सम ऑफ द आयटम्स या सर्व नंबरच्या त्या ठिकाणी आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. या
नंबरच्या ठिकाणी आपण सर्वप्रथमतः बेरीज करून घेऊयात. शंभर या ठिकाणी पाहू शकता आपण 100 प्लस 70 प्लस 85 प्लस 65 प्लस 71 प्लस 78 प्लस 85 प्लस 94 आणि शेवटचा नंबर आहे 56. तर ह्या सर्व नंबरची आपण या ठिकाणी बेरीज करून घेणार आहात. आता किती नंबर आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नंबर आहेत म्हणून आपण त्याला भागिले 9 करणार आहात. या ठिकाणी या 9 नंबरचे टोटल जर आपण ह्या ठिकाणी वाटलं शक्यता तुम्ही स्वतः करून पहा. या 9 नंबरचे टोटल किती येत आहे. या 9 नंबरचे टोटल आहे 704. मग 704 भागिले या ठिकाणी आपण किती करणार आहात 9. तर 9 भागिले आपण इथं 9 का बरं घेत आहात तर या ठिकाणी कारण वरच्या सिरीजमध्ये फक्त 9च नंबर आहेत म्हणून आपण भागिले त्या ठिकाणी 9 घेत आहात. म्हणजे 407 भागिले 704 भागिले 9 जर आपण त्या ठिकाणी केलं तर आपल्याला या सिरीजची त्या ठिकाणी सरासरी मिळणार आहे. तर 704 भागिले 9 जर ह्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता किंवा मॅन्युअल त्या ठिकाणी करू शकता. 407 भागिले 9 तर या ठिकाणी याचा आन्सर आहे 78.22. तर या जी सिरीज दिलेली आहे या सिरीजमध्ये आपण त्या ठिकाणी नंबर पाहू शकता. 9 नंबर दिलेले आहेत. ह्या 9 नंबरचे आपण नंबर सुद्धा त्या ठिकाणी चेक करू शकता. 100 70 85 65 71 78 85 94 56 असे नंबर दिलेले आहेत. तर या सिरीजची सरासरी म्हणजे या आयटमची सरासरी काय असेल तर या आयटमची त्या ठिकाणी सरासरी 78.22 त्या ठिकाणी सरासरी आपल्याला मिळेल. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 2 त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर एक्झाम्पल हे तुम्हाला घरी सोडवण्यासाठी मी या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये या ठिकाणी ट्राय टू युअर सेल्फ. फर्स्ट क्वेश्चन हियर फॉलोइंग टेबल्स गिव्स द नंबर ऑफ इन्कम ऑफ व्हेजिटेबल वेंडर ऑन सेल्स 7 days. या ठिकाणी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जो क्वेश्चन दिला होता तोच त्याच टाईपचा क्वेश्चन आहे परंतु या ठिकाणी जे व्हेजिटेबलचे त्या ठिकाणी जे इन्कम आहे ते इन्कमचे त्या ठिकाणी फिगर चेंज झालेले आहेत त्यामुळे आन्सर सुद्धा या ठिकाणी चेंज येऊ शकतो. तर या ठिकाणी या 7 दिवसाच्या ठिकाणी इन्कम पाहू शकता 380 895 888 875 890 860 आणि 750. व ह्या 7 दिवसामध्ये सरासरी इन्कम काय असेल हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहात. त्याच पद्धतीमध्ये क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी दिलेला आहे. द ॲन्युअल रेनफॉल इन मराठवाडा इन 5 years इन गिव्हन बिलो. मराठवाड्यामध्ये 5 वर्षात त्या ठिकाणी ॲक्च्युअल पाऊस किती झालेला आहे त्याची त्या ठिकाणी फिगर्स दिलेले आहेत. मग व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर दोज 5 years. मग त्या 5 वर्षामध्ये सरासरी मराठवाड्यामध्ये किती पाऊस झालेला आहे हे आपण ह्या खालील दिलेल्या माहितीच्या आधारे कॅल्क्युलेट करणार आहात. रेनफॉल इन द MM या ठिकाणी दिलेला आहे 245 250 255 155 355. ह्या 5 वर्षामध्ये हे सरासरी पाऊस झालेला आहे. ह्या 5 वर्षामध्ये हे पाऊस त्या ठिकाणी दिलेला आहे. पहिल्या वर्षी 245 दुसऱ्या वर्षी 250 255 नेक्स्ट 155 आणि 5व्या वर्षी 355. मग या 5 वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये सरासरी किती पाऊस झाला हे आपण त्या ठिकाणी सॉल्व करून पाहणार आहात. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीचे एक्झाम्पल घेतलेले आहे. वास्तविक पाहता असे एक्झाम्पल आपण जर त्या ठिकाणी UPSC MPSC साठी जर त्या ठिकाणी अभ्यास करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा उपयुक्त
तुम्हाला हा सिलेबस त्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. कारण असे एक्झाम्पल इन शॉर्टमध्ये सुद्धा आपण नंतर पाहू शकतो एक लवकरात लवकर कशा पद्धतीने त्या ठिकाणी सॉल्व केले जातात. त्याच्या थोड्या वेगळ्या ट्रिक्स असतात. परंतु सर्वप्रथमतः आपण सरासरी हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते, आपण हे या सिलेबसबद्दल त्या ठिकाणी जागरूकता आपल्याला असेलच. परंतु या ठिकाणी आपण वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये थोडेफार या ठिकाणी एक्झाम्पल घेऊन आपण सरासरी 100% त्या ठिकाणी समजून घेणार आहात. तर हे 2 एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी स्वतः घरी करून त्या ठिकाणी चेक करून पाहिजे आहेत. जर काही अडचण असेल तर त्या ठिकाणी ज्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण हा व्हिडिओ शेअर करत आहात त्या प्लॅटफॉर्ममध्ये कमेंट बॉक्समध्ये आपण आपले प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी नोंदवू शकता. थँक्यू.